आणखी एका मोठी बातमी आहे। निलंबित आरोग्य अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे आणि पुण्यातील भगवान पवार यांनी शिंदेंना पत्र लिहून नियमबाह्य काम आपण केलं नाही त्यामुळेच आपलं निलंबन झाल्याचा दावा केलाय। तर कात्रज कार्यालयामध्ये बोलावून नियमबाह्य कामासाठी आपल्यावर दबाव आणला गेला, इतर खरेदी प्रकरणामध्ये दबाव आणला गेला होता असा आरोप त्यांनी पत्रातून केला आहे। मंत्री महोदयांनी मला कात्रजच्या कार्यालयामध्ये बोलावून नियमबाह्य टेंडरची कामं आणि इतर खरेदी प्रकरणं यामध्ये दबाव आणला होता, पण मी नियमबाह्य काम केलं नाही आणि त्यामुळेच माझं निलंबन करण्यात आलं असा आरोप या ठिकाणी भगवान पवार यांनी केला आहे। मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये जुन्या तक्रारी काढून चौकशी समिती नेमून माझं निलंबन करण्यात आलं असा आरोप त्यांनी या पत्रात केलाय। तर यावर आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलंय, बघूया। आरोग्य विभागामध्ये अॅम्ब्युलन्स खरेदी आणि 6,500 कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या खेकड्यांना आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरुवात केली आहे असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला आहे। नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्यांना निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय। तर नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयामध्ये बोलवून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्य मंत्रीच आहे का असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केलाय। आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला आपल्या पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार असा सवाल त्यांनी केला आहे। तर आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार असा सवालही त्यांनी विचारलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।